शिवल्या या दगड्याच्या फालतू नांदी लागला बाबू. तू अंदर गेला किती झोडलं त्यानं मारलं तुले. हाग्या हाग्या मार दिला पुरा. एवढंच का तुला लोक कधीच मार नाही खाल्ला जीवनात. हा लय मारलं रे यानं ढोरासारखं तुले. तुले आता आठवून निघायची काय नाही की प्लॅनिंग करायला लागेल. पूर्ण आता दगड्या काही सोडत नाही तुले. अटीच मारा लागेल या टीना. याच्यात गरम का लहान करून राहिलं का. मारण्याचं लाच आहे या टीनाले. पाळ भोगचं निघटून. तुमचं दगड्या जीव घेतल्याशिवाय काय राहत नाही. तुले काही सोडत नाही तू आता. हो पुरी त्याची आग व्हायलाय. तुझं रिकामीच कामं तशी केले ना बापू. तुनं खंतळ माणसाची पंगा घेतला ना. त्याची फालतू तुनं हिडिंग शिटिंग काढली बापू शिवल्या म्हणून ते अंगलट आलं हे. काय घेणं देणं रिकामे कामं केले. फालतू खाजून घेतली तुनं. पहिलेच ते दगड डोक्यानं खाली आहे पैदल आहे. काय करीन काही सांगता येत नाही बाबू. आणि त्याले सायाले साऱ्या गावाची साथ आहे. आणि आपण साऱ्या गावाला उभरेला. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही काहीच नाही. तुले आता आहे की नाही एक लाच मारून अटी भोक्स पाळ निघ उठून त्यांनी. आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाका आता. काय त्याच्याशिवाय पर्याय नाही बाबू. तास वाचशील तू. नाही तर मग काही खरं नाही. आता मारला तुले मारतेस तो जानशीच मारते तुला तो. काय ना काही करावंच लागेल आता. माऊली बबन काही लाजा वाटतात रे तुम्हाला. तुमचा को दोस्त गायब आहे शिवलाल. आणि तुम्ही अटीसा मस्त गप्पा मारून राहिले. काही जणांनी मनाची लाज वाटू द्या जराशी. काय काय नामदेव भाऊ शिवलाल गायब आहे. काही बोललो का बाबा. मी खोटा बोलून राहिलो. अबे हरामखोर हो. 2 दिवस झाले शिवल्या गायब आहे. त्याची बायकोन त्याचा पोऱ्या थांबून राहिले साऱ्या गावात. आणि तुम्ही इकडे मोठे राखून राहिले. त्याचा खायला कसं गोड लागते रे तुम्हाला. त्याची जराशी काही खबर आहे की तुम्हाला. साऱ्या गावाच्या खबरा ठेवता साय हो. आणि आपला दोस्त स्वतःचा गायब आहे. त्याची खबर नाही तुम्हाला. हा नामदेव भाऊ 2 दिवस झाले फोन करून राहिलो मी. पण फोनच नाही उचलून राहिला तो गडी. मला असं वाटलं बाबा बायकोनं घरात दाबून ठेवलं असेल. त्याची बायको कशी तुम्हाला खतरनाक माहित नाही का. सुप्रणखाच आहे ते. त्याला कशी झोडते ते. म्हणून म्हटलं बाबा बायकोचं त्याचं काही चालू असेल. पण आम्ही काही लोड घेतला नाही. डोक्याला ताप घेतला नाही. पाहणं देखणं काम नाही का आपलं. आपला दोस्त गायब आहे की काही आहे. त्याचे पोरं सोरं साऱ्या गावात फिरून राहिले ना. आम्हालाच वाटलं त्याच्या घरगुती चालू असेल काही. त्याची बायको तुम्हाला माहित नाही कशी आहे तर चंद्रावर. त्याला कसं हात धरणच करून ठेवला तिनं. आम्हाला वाटलं घरात असेल तो. आम्ही काही लोड नाही घेतला बाबा डोक्याला. आता तुम्ही सांगून राहिले म्हणून आम्हाला माहित पडलं. नाही तेही माहित नाही तो गायब झाला म्हणून. हा ना मग झामलान केले होते काय बसून राहिले मुर्द्यासारखे. लाजा वाटल्या पाहिजे साय हो तुम्हाला. दोस्त गायब झालाच माणसाला झपणे लागत. आणि तुम्ही साय हो वटे राखून राहिले अटीसा. आणि वरून सांगून राहिले आम्हाला काही माहित नाही. साऱ्या गावातल्या लोक चिवचिवच्या गोष्टी तुम्हाला साऱ्या माहित असतात. बरोबर रामदेव भाऊ आता जातो आम्ही 2 जण माऊली बिन मी बी. आणतो बाप्पा थांबून त्याला कुकड्याचं. पप्पा काले नामदेव भाऊ कधी गेला रे वावरात. नामदेव भाऊ तर गावात. काय तर दगड्यान का सारी चाट मारली का रे आपल्याला. नक्की दगड्यान फोक मारली आपल्याला. नामदेव भाऊ वावरात फावरात काही नाही. 3री शाळा आहे त्याची काहीतरी. नामदेव भाऊ तर गावातच आहे बा. आता डबान फबा नेणार बा नामदेव होता त्यानं. भाऊ नामदेव भाऊ दिसला का शिवलाल मारा गोई. तुम्ही तर वावरात होते ना बा. दगडूचा डबा घेऊन गेला तुमचा. आणि तुम्ही तर गावातच आहे बा. झाले गड्या मी वावरात तोड नाही पाहिलं. हा दगडा कसा गेला डबा घेऊन. काही बोलून राहिले का बा. बापा आता आमच्या देखत गेला ना. आम्ही त्याला हटकलं बी ना. कार म्हटलं बा हा डबा कोणा चालवला. तो म्हणजे नामदेव भाऊचा चालवला. नामदेव भाऊ वावरात झाला म्हणजे का गव्हाला पाणी द्यायले. आम्हाला वाटलं बा जायला माणूस. पण तुम्ही तर गावातच आहे बाप्पा. त्या काही ऐकत फाल्ट झाला असे नेला असेल त्यानं कोणा डबा. तुम्हाला माहिती आहे कोणाचंही काम करत राहायचे तसं. पण जाऊ द्या. ते शिवलाल भाऊचं कटलो काल मॅटर. दिसली की नाही शिवलाल भाऊ. काही लागला का शोध पता काही शिवलाल दिसून राहिला. काही 2 दिवस झाले गायब आहे तो. आता ना पता त्याचा. आणि पाहिजे त्याचे दोस्त बबन्यान माऊली हे सहायच्या वटे राखून राहिले. यायला काही माहितही नाही. सांगा हे दोस्ताना काय कामाचा हा सडेल. लाजे जात ना रे पुरे बबन्यान माऊली. पाहिजे अजूनही वटा सोडत नाही. दोस्त गायब आहे तरी बी माणसा चितणे लागतले का. डोळ्यात टपटप आसू येतात. पण यायले तर काहीच गम नाही का. शिवल्या गेला तर गायब झाला तर. अजून काही डोक्यात प्रकाश पडते की नाही बबन्यान माऊली. तू या उठता की नाही निघता की नाही पाहायला त्याले. अरे काय झामल झमल करा. आणि त्या शिवल्याला दोस्त होता तुमचा. अजूनही काही लाज वाटतच नाही. अजूनही बसला जा पेंडा आणि पट्ट्यावर. हो ना नामदेव भाऊ चाललो आता आम्ही चाललो. मायले का या शिवल्यानं काय घोर केला बा. कुकडे कोणा नाही जाऊन दमला आता हा. अरे माऊली एखादी बाई माहिती नेली नसेल काय ना. तर पहिले लपले खोरा हा. बाई बाईचं कांड असू शकतो बा. काही सांगता येत नाही. नो गॅरंटी कारभार हा शिवल्या. असंच काही असेल का. बायकोला कावला आता तो घरी.
चाल बा लवकर चाल, हा अजून नाम्या डोकं घेईन आपलं, चाल लवकर. मुद्दू एकटीच गप्पा मारून राहील काही जरासं अक्कल वाटत नाही रे बाहेर. दोस्त दोस्त करता नुसतं खायापुरते दोस्त आले. अबे ते आपल्या तर ऐकत काहीच फॉल्ट नाही झालेला का, पण हा झगडा कोण खोटा बोलून राहिला का, काय आहे याचं बेरोड. चाल चाल याचाही पता काढू आपण, काय आहे काय नाही तर याचं शहानिशा करावंच लागेल आपल्याला, खाडा निवाडा करावंच लागेल. चाल आता शेडीच बनवू आपण, शेडी शोध लावूच येतात. चाल का बरं, चाल बरं. लेका रघुले का तुला मग आता भीक माग्या धंदा बंद करून टाकलेला का, आता काय मी का गोटे खाऊ का सांग ना तू. आता काय आहे माझं खल्लम कुसाले का, बायको लेका घरी किंगरी लावते लेका, ना लेका बाजार हाट आहे ना काही ना काही लेका, खायला तेल नाही लेका चटणीवर, कसं करू सांग ना. तू आता एवढा मोठा तू प्रतिष्ठित माणूस लेका आणि भीक मागणं बरोबर आहे का हे? लाज आहे धंद्यात लेका, तुझ्या बरोबर माही चव चालली. मग आता काय करतो, काय गोटे खाऊ का मग मी आता. हा धंदा थांबला, तू काही टेन्शन घेऊ नको. आपण दोघं जण पार्टनरशिप मध्ये धंदा करू गावामध्ये. रोज रोज लोकांना पाहिजे ते अशी वस्तू आहे आपल्याजवळ. फक्त आता कसं मी तुला सांगत नाही, कसं लीक होते मग धंदा तिसऱ्याने टाकला तर काय करशील, गावातले लोक बेकार आहेत एकतर. बरोबर बाप्पा, रोज चालणारा धंदाच पाहिजे ना आपल्याला. आपल्याला काय फक्त पोटाचा खडग भागवणं आहे, दुसरं काही नाही. थांबल बाप्पा, लवकर थांबवलं लवकर कर बाप्पा, नाहीतर मग माझी बायको तुला माहित आहे कशी आहे खतरनाक. तू काही टेन्शन नको घेऊ, मी धंदा थांबलेला आहे. तू बिलकुल काहीच म्हणजे डोक्याला तापच नको घेऊ. हे काय आलं दलिंदर वानाचं, याचं तोंड पाहिलं तर काम नाही होत. कोकणी याचं आज बरं आलं आबा आबा घरी. नक्की याच्या बापाने पाठवले याले लोणी पनीला आले. आता बुड्यानं काल डमडम बाजार आणला ना, खाया प्यायला आलं शिने काटतो बेजा तुटेला नाही हे बी. काय बी हो शिपतरे काय काल आला तू. बाबा मा बाप गाय झाला ना, 2 दिवस झाले दिसून नाही राहिला, कुकडे गेला काय माहित. चाला रे थांबले लागा ना बोले, दिसून नाही राहिला बाप. अरे बापा, हे पापाचे भोगात बरा गेला सायाचा तो गेला तर गेला. मा काय कामाचा आहे तो सांड्या, बरा गेला तुझ्या बाप तर सायाचा. आम्हाला वागवत नाही फागवत नाही, तू काय आल्याला शिपतरे आम्हाला सांगेल. तू थांबल तुझ्या बापाले, आमचा कोण लागते तो मेला मा पोऱ्या. असं नका म्हणून चाला ना, मा बापा जमले लागा ना, तुमच्याशिवाय कोण आहे, कोणी नाही ना माय बाप्पाला जमलेला. चाला ना. बाप मेला तरी आम्ही पुरायली येत नाही. दोघही नवरा बायको येणार नाही. आबा आबा करू नको, आबा मरेला सायो मी भीक मागून राहिलो तर ता कुठे गेल ते मरायले. मोठे खिकी जात काढा गावात, बुडा भीक मागते तर मागू द्या, खायला नाही तर उपाशी मरू द्या झाले. आता बरं आला बापा, बाप गेला तू आता समजली तुला बापाची किंमत काय आहे, तर आबाची किंमत नव्हती समजली आहे की. आता त्या नातानं काय केलं तू तू त्याला बोलून राहिला तर लहान आहे तो, त्याला काय समजते अजून, काय लेका तू त्याला बोलून राहिला बा. लहान हे डेबर अरे मला लाता मारले यानं, निघ म्हणे ठेळले तू निघ, तुझे काय काम आहे म्हणे, मा मायला तर राहते तर मा बापाला तर राहते, फुकाचं बसून खातं म्हणे. पण काय या शिपतेऱ्याचं हे काय बाव ना हे पूर्वी काट तुला दिसते उसकते सारे गुण आहेत त्याच्या अंगात. आता हे वय आपलं इसऱ्याचं आहे काय, काय धरून ठेवायचं आहे का. कुत्रं चावलं तर आपण डबल चावतो का, कुत्र्याला जाऊ दे. तो आता आपल्या जो आला हातपाय जोडून राहिला ना, त्याचा बाप गायपा जाऊ दे, थांबलो आपण. फिसर गेला चुल्यात. अरे हे तर फोकरीचे मेले तर मी पाहायला नाही जात रे. ते आपल्याला सांगूच नको, तू लोणी लावू नको मले, चोपड चापडच करू नको बिलकुल. यायचं आपला 36चा पुरा आकडा मी मेलो तर यानं पुरायला यायला नाही पाहिजे आपल्या, कोणीच नाही राहिलं नाही ते. आपल्याला सांगू नको, चाल मुक्त चाललो मी, तू पाय बा आता काय तर त्या शिपतऱ्याचं परत असेल तर येजो मला भेटेल घरी. ते पाय त्या शिपतऱ्याचं काय तर हाय लिहिलं का होते मोठा तंक्यान गेला बा, याचा काय राग जात नाही भाऊ, हाही खतरनाक आहे गडी. चाल बाबू मी येतो बापा त्या बरोबर थांबलेले, पण लोक तुम्ही त्या आबाल का सख्या आबाल त्रास दिला लोक आले का ना. आता आलं की नाही भोग्यार, आपला स्वतः बाप गेला तर कसं बोंबलून राहिला लढून राहिला तू. आबा मी काय करू सांगा ना, माय बाप नाही ऐकत, माय बाप माय बदमाश तर मी काय करू, माय काय दोष आहे का त्याच्या. चल बापा चाल, तू काही करू नको, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. चाल बापा चाल, थांबलो आपण त्या बापाने. ते मस्त गेम जमला तू आता कोंबडे, आता काही वांदाच नाही, आता पैसाच पैसा, मस्त अंडे देतात आता या कोंबड्या. हे तर जमलं एक काम, आता कसं बकऱ्या घ्या लागतील आणि बकऱ्याचा असाच गेम जमवा लागेल आता.
ओ शांता मावशी काय रे पोरं हो तुमचं? ते अंडे गिंडे पाहिजेत काय? मावशी त्या अंड्यान तुझ्या कोंबड्या तुझ्याच राहू दे, आम्हाला ते नाही पाहिजे. तो दगडूला कोणाचा डबा घेऊन पाठवला मावशी तुला? हा, दगडू गेला का डबा घेऊन? मी ना आणि दगडूला डबा घेऊन पाठवला? काही बोलता का बापा? स्वयंपाक राहिला माया आता. कोंबड्या इथंच तर हिंदुस्थान पाकिस्तान चाललं माया, म्हणून स्वयंपाक राहिला. आता करतो स्वयंपाक बाबा. एवढा लवकर होते का कुठे माया स्वयंपाक? दगड्या खोटा बोलून राहिला. नक्की काय ना की गेम आहे गड्या. हो, काहीतरी घोर आहे गड्या. मावशी नाही म्हणून राहिली, नामदेव होय नाही म्हणून राहिला. नक्की मग काय ना की गड्या दुसराच फॉल्ट आहे रे गड्या. मावशी चाल मग येतो आम्ही. भानगडा रे बापा, मला मोठे विचारून राहिले तुम्ही डब्याचं. हा, काय आहे ते सांगसान तर? आले आणि 2 शब्द बोलले आणि चालले बाबा. मावशी काही नव्हतं, ते असाच विषय होता मजाकचा आमचा. हा, तोच विषय होता. जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको. चाल मावशी येतो आम्ही. टाक बाबा कोंबड्याला चाळा गिरा टाक. बाबा सटकलो ग रे. शांताबाई अजून डोकं खाईन आपलं. खाऊन आले कशाला विचारून आले काय झालं. जाऊ दे, चाल बापा. आता आवाज दे ते मागून पाहिजे. बरं हो, काय गोष्ट होती सांगसान तर मला? चालले बाबा तुम्ही. काय गोष्ट होती यायची काय सांगा? काय पोरं काय कोणत्या यायची आता विचारात काय माहित. 2 शब्द बोलले आणि चालले निघून. बाबा मुंशीराम शिवल्या गायब झाला म्हणतात, असं माहित पडलं गड्या मला. ती बायको आलती बा टेमलत ना घरीकडे. मानवरा गेला. बुड्ढे बा तुम्हाला माहित नाही का शिवलाल कसा आहे तो? 12 पिपाळता मुंज जातो. त्याचं काय खरं आहे हो? त्याचं कुठे ऐकून राहिलं? त्या बायकोचं यायचं काहीतरी प्लॅनिंग अशी जायचं कोणाला तरी फसून राहिली असती नाही. काहीतरी सावट नशी नाही म्हणून कसं येणं रसला अखेर काही तो गायब फायब नशी. ही बी भावा नाही त्याची बायको. अरे बाप्पा जोऱ्यात भोंगा वाचे ते. हो, जसं काही इथं कोणी मेलं अशी भोंगा दाणे. माहित नाही त्या शिवल्या बायकोची किती नळल्याला जोर आहे म्हणून तर साऱ्या गावाचा जोर तिलीच दिला. आता आपल्या गावात कोणी मेलं, कोण्या समाजात मेलं, लढायला पहिली तेच असते बाबा. फुसफुस करायला वो मेला वो आला वो चांगला होता वो. तेच असते की टेमलेली. तिले जरा दुनिया जोर आहे ते नळलेले. जाऊ दे बा, बरी गेली बा गावाची बला. कुकडे गेला तर गाव तरी शांत. हो, कुकडे जायला काय माहित तो काय ना काय एखादी बाई माहित नाही नशी नेली बा. साऱ्या गावाचा भाव नाही का तो? असं गेलो जाय नाही तर हिले दिला सोडून दुसरीच पकडली त्यानं. ती सांगता येत नाही रे. बाई नेली शिंत काही गॅरंटी नाही. बुडबा त्याचा पोरगा चालला ना जादू गावात त्याले. आवाज देईन त्या पोराले. भुसण्या इकडे रे. मा बाप दिसला काय? त्या बाप काही दिसला नाही आम्हाला. आम्ही विचारून राहिलो तुला त्या बापा दिसला का बा? काय आला का तो घरी? तू कुकडे गायब आहे अजून बी? काय नाही बा, 2 दिवस झाले मा बाप घरी नाही आला. खायला पियला नाही, काही नाही बा. काही फोनही लागून नाही राहिला मा बापाचा. काय करा, काय सुसून देणार राजा. मग काय मागे पुढे पाहून राहिला? त्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाकणं. गायब झाला म्हणून मा बाप जाय होय पोलीस जाय आता. तसा मेळ येत नाही बाबू. किती झांबलशीन इकडे गा बुढे बा एवढ्याशा शिफ्ट राहिले समजते का काही पोलीस स्टेशनले? आता तिचा जाऊन काय सांगितलं? शाहीने सुद्धा माणसाला घेऊन जाय रे बा सोबत. रिपोर्ट देऊन टाक बाबा पोलीस स्टेशनले बाप गायब झाला म्हणून. आणि मग तुम्ही चाला मा बरोबर देऊन टाकू आपण रिपोर्ट. मा बाप दिसून नाही राहिला हो. 2 दिवस झाले. कुकडे झाला गेला काय माहित. काय झालं काय माहित बा. चालान तटलो देऊ लागान मला रिपोर्ट. कसं खांद्याला पाणी द्यायचं राहिला ना तुम्ही आलोच तू बा. या बुड्याला घेऊन जाणं हा बुडा रे कामच असते. मुंशीराम तुला माहित आहे का बाबा? म्हणजे हरभर घेऊन जा लागते खामगावले. आज हराशी आहे बाबा. गुरुवार आहे ना. आजचा काय समजते की तुले? माहित आहे का मी रिकामा की काही आहोत? माझ्या हाय रिकाम पण नाही. हे झालं की ते झालं की हे. रात्री पुढारी घेऊन जाय ना. सरपंचाला नाम देवले तरी कामी असतं त्याला काय धंद्यात. त्यामुळे त्याला घेऊन बरोबर हो. पाहतो. घोर आला रे बाप्पा एवढ्याशा पोराच्या माग. मेच्या पोरिशान लावलं बा शिवल्यान करून कोणा नाही दबला काय माहित छायाचा. होतात हातानच गायब व्हायला बे तो. साऱ्या गावाचा भाव नाही तो. त्याचा काहीतरी खेळ असेल तो. जाऊ दे आपल्याला काही घेण देणे बाबाचा. मा बापाचा काही होता पता लागून नाही राहिला ना. काय करतो आता? कसं करतो सांग ना तू आता. कुकडे सांगतो बाबाले. चाललं ना तर मग पोलीस स्टेशनला जाऊन आपण रिपोर्ट देऊन येऊ ना. चाललं काहीतरी करू ना. नाहीतर मग मा बाप कसा दिसणार नाही व. कुकडे गायब झाला काय माहित. हो ना बाबू, आता काय करतो? आपण तर सगळं गाव पाहिलं आता. पुऱ्या गावातही नाही आणि म्हणजे गावातल्या माणसाला विचारलं. माणसंही नाही म्हणून राहिले बाबा. तुझ्या बापाचा आता पताच नाही ना काही. तू म्हणता की नाही तेच बरोबर आहे. आता आपल्याला की नाही पोलीस स्टेशन मध्ये जा लागेल बाबा. रिपोर्ट द्यावं लागेल. त्याच्याशिवाय काही जमत नाही ना. आणि आपण पडलो दोघं मारले का आता? कुठे पाहिजे सांग ना. कोणाला सांगशील? जाऊ आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आता.
गावातले लोक आपल्याला साथ द्यायला तयार नाही. सारे लोक हिट करून राहिले. पण त्या कंजूल बुड्याने आयडिया दिली मला पोलीस स्टेशनला जाय म्हणे बाबू रिपोर्ट देऊन ये. चला आता आपण रिपोर्टच देऊन टाकू. आता काय मागे पुढे पाहायला पुरत नाही. किती दिवस झाले काय 2 दिवस झाले काय पाहा बाप. बाप लय गुन्ह्याचा आहे ना बाबू. म्हणून तर बापा सगळं गाव आपल्या धावून येते मदतीले. पण काय करत तुले म्हणू की मी की तुझ्या बापाले पाय म्हणून हा इकडे तिकडे. पण तू काय म्हणस की येईन मा बाबा आई संध्याकाळी येईन. पण आला का तुझ्या बाप संध्याकाळी नाही आला ना. 2 दिवस झाले. आता काय करू सांग ना. मग आता जीव नाही लागून राहिला. तुला काही आवडलं नाही मा बापाले. मा पुरा पावा अवघडे कामं करते गावात. काही किंमत ठेल नाही ना आपली. कोणीच मदत करायला तयार नाही. आपल्याला हुंगतही नाही. मा बापाचं नाव काढले की लोक थू करतात. थुकतात लोक तोंडावर आपल्या. काय करतो सांग ना तू आता. चला आता आपल्याला पोलीस स्टेशन शिवाय पर्यायच नाही. रिपोर्ट देऊन टाकू आपण. अरे बाबू अरे काय करत तेच करायला लागेल आपल्याला. पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्टच द्यायला लागेल. ते तर आपण कालच करायला पाहिजे होतं. त्या बाप घरी नाही आला तर. पण जाऊ दे बापा जाऊ आता. तेच करू पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन देऊ बापा. मग पाहतील ते चौकशी करतील आपस पोलीस लोक. आपल्या जाण्यात काही चौकशी होत नाही आता. बाबा हो कशी लडपड करून राहिली तर ते हिच्या कावा पायीच गेला शिन तो. हे लय त्रास देत जा नाही म्हणूनच गेला शिन तो. तर काय तर हिच्या कावा पायीच गेला शिन तो. म्हणून तो 2 दिवस झाले तोंड नाही दाखवलं की त्यानं घरी आले. गेला शिन कुठे तो असेल कुकडे धाब्या गिब्यावर बसे लुटला गेला शिन. नाही तर हिच्या टेन्शन पायी. काय हो तुम्ही चुप बसा ना. तुम्ही तुमचंच लावून राहिले. आता आपण हिच्याजवळ आलो ना. हिच्या तोंडाजवळ विचारू ना काही चला. कधी रे बाबा तुझ्या बाप कधी रे बाबा 2 दिवस होऊन गेले ना. अर्चना लढू नको ना माय. लढू नको ना एवढे. येईन शिवलाल आता. कुठे गेला नशील ना तो. आता 2 दिवस झाले येईन असतो. काही काम असेल म्हणून गेला असेल तो कुठे बाहेर गावी कामानिमित्त. येईन लढू नको बरं आता. काय माहिती आता काय होते तर. 2 दिवस झाले ना त्याले. एक फोन नाही ना बाबा. एक फोनही नाही केला ना त्यानं. मी लावून राहिले तर तोही फोन उचलून नाही राहिले ते. कसं चित लागेल आमचं सांगा ना तुम्ही. मनात कोणते विचार येऊन राहिले बाबा. लढू नको तू मला लढू येते ना बा. तू लढू नको ना. असं नको करू ना. चाल ना आपण रिपोर्ट देऊ ना. बाबू भूषण लढू नको ना बाबू रे. लढू नको ना. येईन तुझ्या बाप. कुठे जायला नाही तुझ्या बाप. काही गाव सोडून जाईल नशीन काही. येईन काही कामानिमित्त गेला असेल बाबू. नशीन फोन लागत तुमचा आता. नेटवर्क नशीन तिकडे. येईन तुझ्या बाप. येईन लढू नको बरं एवढा. काय काकू काय म्हणतो तू. लढू नको काय बोल. मा बाप आहे ना. बाप गेला 2 दिवस झाले. काही सुसून नाही राहिला आता. अरे बाबू भूषण आम्हाला समजते. आम्हाला समजते ना. आता तुझ्या बाप आहे बापा. तुला वाटीनच ना तेवढं. पण मग आता काय करतं सांग ना. लढून काही होईन काय. येईनच तुझ्या बाप. एवढं लढून काही फायदा नाही ना बाबू. सांग तूच. अरे बाबू भूषण आता आपला जो शेवटचा पर्याय आता तोच उरला बापा. पोलीस स्टेशन मध्ये जायला की आता आपल्याला रिपोर्ट द्यायला. तसं कोणी ऐकत नाही बाबा आपल्याला. आपल्याला मदतही करणार कोणी नाही. आता पोलीस लोकच करतील आपल्याला मदत. चाल बाबा रिपोर्ट देऊ आपण. बाई चाल. कोणी असेल तर या रे वाचवाने लवकर. मले मरून राहिलो ना मी. वाचवाने मले. या दगड्यानं दाबून ठेवलं मले. औरात कोण आहे रे बापा. कोण दाबला बापा या शेड मध्ये. कोण काय लपडं केलं रे गळ्या. हात आवाज येऊन राहिला बाबा. शिवल्याचा आवाज सारखा आवाज आहे हात. त्याला नाम्या काय खरं नाही रे गळ्या. तर घरा गोटे येतात का. यानं मला वाचवानं रे. मी उपाशी तपस्यानं मरून राहिलो ना ती. अरे लवकर या रे. कोणी काय तो मेले का रे सारे. और मला सोडा ना. या दगड्यानं दाबेला ना मले. हा तर दगडून नाव घेऊन राहिला बाबा. काय रे बापा. दगडून केलं का बाबा. काय कोण आहे बा अंदर रे. नक्की हा शिवल्याच दिसते मला. शिवल्या कोण लागते या दगड्यानं. काय खरं नाही वाटत. दगड्यानं काहीतरी गेम केलाय आता. अरे लवकर मरतो रे मी. या ना लवकर. अरे बापा हो पहा रे लवकर या रे. मला वाचवा रे. काय खरं नाही रे बापा. माझी बीपी हा झाली रे. या रे लवकर या रे. कोणी नाही येऊन आलं मला वाचवायला. पाहतो कोण आहे तो अंदर. शिवल्याचा वाटते. नामदेव कुलपर हात न आलं. इकडे या लवकर. अरे बा कोण आहे अंदर. तू दाबेल. हे महारात काय खेळ लावला तू कर ना. कोण आहे अंदर घुसीन तू खेळ. शिवल्या माझला हाता नव्हते जास्त. काव आनंद जातात गावाले. म्हणून कसा अंदर ठेवला मी. दाबून द्यायले फोकून द्यायले. माझी व्हिडिओ शूटिंग काढायला आलता तो उसा. तुम्हाला माहिती आहे माकचा खेळ चालू आहे तर. तुम्ही राजा घरी गेले माझ्यासाठी. हा भडीचा माझी शूटिंग काढायला आला.
मग हाणला मी आणि टाकला याच्यात दाबून. बरं केलं तू ना, असंच पाहिजे फॉकनी गेले आले. हा असा बरा ठेवला दाबून, अजून 5-6 दिवस दाबून ठेव, सायले आले. चिपलाच पाहिजे पुरा, खाय प्यायला नको देऊ, सायले आले. गावाले उत्पास आणला होता यानं. हा पुरं गाव कावलं याले. बरं काय राजा नामदेव हो, तुम्ही तर बापा त्याले बाहेर काढून राहिले ते बापा. तुम्ही तर बापा कुलूप तोडत होते. काय राजा माणसा आहे बा तुम्ही. मला काय माहित बापा, तुला दाबून ठेवलाय म्हणून अंदर. तुला सांगायलाच पाहिजे मला की शिवल्या अंदर तुमच्या वावरात दाबेला म्या शेड मध्ये. आणि मा डबे नेऊन राहिला तू गावातून. साऱ्या गावात बंब झाली ना. दगडून नामदेव भाऊचा डबा चालवला, दगडून नामदेव भाऊचा डबा चालवला. अरे नामदेव भाऊ, मी तुम्हाला सांगायला जेवून राहिलो, पण ते कसं काही झालंच नाही माझ्यानं. गडबड म्हणजे सारं माझ्या लक्षातूनच गेलं ते. बाबा बरं की नाही मी इकडे आलो, त्या चेत्यानं त्या काल्यानं मला सांगितलं की तुमच्या डबा नेला वावरात. म्हटलं बा मी तर वावरात गेलो नाही, शिवरात गेलो नाही, माझा डबा कुठे नेला बा दगडून. ते पोरे आले ते माझं टंग करत, नक्की द्यायला शेकेला राहणारे म्हणून मी वावरात पाहायला आलो. याचा काय खेळ चालू आहे म्हणून दगडूचा खेळणे. नामदेव याला कसं मी दाबून ठेवलाय. तुम्ही ना सांगितल्याप्रमाणे मी प्लॅनिंग केली असली आणि याला बरोबर कसं घशात घातला मी. हा लय वय करे फळफळ करे, हा लय नांदी लागला होता ना माय. आणि याच्या बापाले सायाले खाऊ नाही घालत, बापाले स्वतः बापाला नाही खाऊ घालत. भीक मागायला लावलं त्या बुड्याला म्हणून माझी जिवारेल होती. तरी पातळी मस्तकात जायला होती माय, म्हणून दाबून ठेवला मी याले. बुडू ज्या दिवशी त्या बुड्याने भीक मागलं की नाही त्या दिवशी मी तरी पाहिजे मस्तकात जायला. पण मी काही करू नव्हतो शकत. तुनं बरोबर केलं हे याचा गेम. फक्त मला सांगायला पाहिजे होता की नामदेव भाऊ गेम झाला, पण तुनं काही माकानारे टाकलो नाही. बरोबर आणला अडीसान टाकला दाबून अंदर. झोडला गेला की मग त्याला मजबूत चांगला. अरे पुरा रगत पडे धरलो घोड्याला मी त्याले. उठता येत नाही, बसता येत नाही त्याले. हागेले बसता नाही येऊन राहिलं, एवढा म्हणजे खतरनाक. त्याला हागेले बाहेर नाही जाऊ देऊन राहिलं, तटीच हाक साय आणि तटीच खाय. त्याचा म्हणजे विशेष बंद करेल आपण. बरं चाल ना मग त्याची भेट घेऊन, आता काय म्हणते काय नाही पाहू तसे. चाल बरं अंदर, सुधारला की नाही सुधारला तर. चला मी खोलतो कुलूप, जाऊ आता अंदर आपण. चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं आता पाहता आता शिवल्या काय म्हणते तर. की नाही शिवला झाली आता थंडी. कालची व्हिडिओ शेटी आहे. याची खाजो त्याची खाजो. स्वतःच्या बापाला काढून दे, त्याला खायला होणार नसतं तो भीक मागून आला बाप तिकडे. कोणाला विचार नाही करत तो. आता दमलं की नाही, आता बसलं की नाही भूत चांगलं. असा लटकोला तुले. नामदेव भाऊ, तुम्ही आहे का बाबा याच्यात? म्हणजे तुमचंही होतं का याच्यात? तुम्हाला मला अंदर दाबणं होतं वाटते. काय राजा सोडून द्या ना मला राजा. मी ना काय केलं बा, तुमचे कोणते केळी बाग कापले? केळीचे बाग कापले? अबे तुझ्या तर पुरा दात आहे ना रे माया. साऱ्या गावाला हन्यात आणला साया तू कसं त्या सरपंचाच्या देवीदासच्या वाचत जास. माझा पुरा मस्त गात बघेलास तू. माय बापाला तर देतले का तू? लाज वाटली बाई तुले भडवीचे. नामदेव भाऊ, राजा सोडून द्या बा. तुमची माई काही दुश्मनी राजा, मी काही तुमची खाजवेल बी नाही. तुमच्या नांदी लागतो काय मी? त्या वावरात झालं तापासून मी तुमच्या याच्यात बोलत बी नाही बा. मला कोण दाबून ठेवलं टिसा तुम्ही ना. अजून राहिला राजा नामदेव भाऊ, मारू काय कंबळण्यातला नाही छातीत मारतो, भुकुटच पाडतो. राहिले फेफडाच बाहेर पडला बाई. साधा मेला चेल भगून दी सायाचं. करू काय असं सांगा तुम्ही? अरे मस्त का वीट मारू काय एखादी? पहिले खाऊ पिऊ नाही घातलं की नाही असाच मरते. पहिलेच तर वायाला सायाचा काय दम आहे बे याच्यात. तोंडात दम आहे नुसतं, गांडीत काही नाही याच्यात. नुसतं फळफळ करते तोंडातच. बळवीच्या रिकाम्या कामं नसते गेलेत. काल अंदर गेला असता, काल या पोरापुरी शूटिंग काढली तू ना. लाज वाटायला पाहिजे तुले. मागे लागले तुम्ही द्या ना मला, सोडून द्या ना. माझी पोरगा आहे ना घरी, माझी बायको आहे पा, त्याचे हाल बेकार झाले असतील. हो मी ना काय केलं पा, मी काहीच नाही करत ना, गरीब माणूस आहो मी. मला त्या राजा सोडून सोडा काऊन सोडा तुले हराम करा. आमची शूटिंग काढतो गावात पब्लिश करत असतो आहे की आमची बदनामी करत होता त्या पोरी चिन्मय आहे की लवर चिन्मय. बस आहे मला फक्त उठून सुटू द्या. नाही एखादा बदला घेतला की नाही हाय मग शिवलाल नाही. तुम्ही फक्त माझ्यासारखं होऊ द्या. थांबा तुम्ही, तुमचा कार्यक्रमच करतो दोघांचा बी, नाम्याचा बी दगड्याचा बी. द्या ना बा, सोडून द्या ना. मी तुमच्या कधीच वाटीने जाणार ना. मी तुमच्या सावलीत उभं नाही राहणार. फक्त मला आता सोडून द्या तुम्ही, एवढं करा बा.
हानगड्या मजबूत हानगड्या दगडू गेले लटकून हान सायले पुरा याला हग्या मारते तू हा सोडून द्याच करून राहिला याला अजून कसं याची नानी स्वप्नात आलीच नाही म्हणजे भाऊ याला तर सोडत तर नाहीच नाही पण याला हाणतो तो सहीच मजबूत हाणतो याला बिलकुल असा टांगून मारतो याले आता याले म्हणजे पुरी याची म्हणजे पुढे थंडीच करणार आता चाल 2-3 बाबूचे टेम्पे घेऊन येऊन मग झोडू यायला चांगला चाल तो त्याला बाबूचे चांगले त्या काले मारता बा मुले खाऊ पिऊ घालत नाही मारूनच राहिले मला जात सोडून द्या तुम्ही थांब शिवल्या आता झालं थांब देतो ना तुला सोडून देतो ना आलोच आता काही मला सोडत नाही रे गड्या मी काही आता मला मारल्याशिवाय काही सोडत नाही पुरं मारतात मला दाबून आता हे